आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक, बीएमसी खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई। माझा 2 वेळा पराभव, तरीही मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान। सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना कोणतीही ऑफर दिली नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी दावा फेटाळला। तर ऑफर देणारा भाजपचा मोठा नेता सुशीलकुमार शिंदे ऑफरच्या वक्तव्यावर पुन्हा ठाम। सोलापुरात चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदेंची भेट, सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत। भेटीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। सुशीलकुमार शिंदेंना भाजपकडून अधिकृत ऑफर नाही, नितीन गडकरी त्यांचे चांगले मित्र, त्यांनी ऑफर दिली असेल तर माहीत नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। नितीन गडकरींनी मला ऑफर दिलेली नाही, ज्यांनी ऑफर दिली त्यांचं नाव सांगू शकत नाही। तर प्रणिती शिंदे स्वतंत्र व्यक्तिमत्व, तिच्या मनातील माहीत नाही, सुशीलकुमार शिंदेंचं स्पष्टीकरण। अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये यायचंय, येत्या काही दिवसात राज्यात राजकीय भूकंप होणार, मंत्री गिरीश महाजनांचा दावा। फडणवीसांनी कासरा हाती घेतला, आता राज्याचा कारभार हाती घ्यावा, कराडमध्ये भाजप खासदार उदयनराजे यांचं सूचक वक्तव्य। मुंबईत काही रेडे मुकाट सुटले, हे रेडे काहीही बोलत सुटले, त्यांच्यावर उपाय सुचवा, कृषी प्रदर्शनातून देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर नाव न घेता टीका। शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं त्यांच्याच हातून पक्ष सुटला, मनसेच्या विक्रोळी महोत्सवातून शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। 2 जणांच्या सीटवर 4 नेते दाटीवाटीने बसल्याचा व्हिडिओ व्हायरल, नसती केली गुवाहाटी तर का झाली असती दाटीवाटी, अंधारेंकडून व्हायरल व्हिडिओवरून बोचरी टीका। शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी, शिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। शिंदेंचे 10 लाख घेतले ती खरी पाकिटमारी, ते पैसे परत करा, राऊतांसारख्या दरोडेखोराला ठाकरे गटात स्थान हेच मोठं दुर्दैव, संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल। नाशिकच्या गोदाघाटावर ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने, विनायक राऊतांविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी, 22 जानेवारीला ठाकरेंच्या हस्ते गोदावरीची आरती। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका, याचिकेवर आता 22 जानेवारीला सुनावणी, तर शिंदे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला हायकोर्टात सुनावणी। दावोस परिषदेत 2 दिवसात 4 लाख कोटींहून अधिकचे सामंजस्य करार, अनेक गुंतवणूकदार राज्यात येण्यास उत्सुक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर पुरस्कार यंदा गुजरातला, गुजरात टुरिझमच्या सहकार्याने 27 जानेवारीला 69वा फिल्मफेअर सोहळा पार पडणार। आधी राज्यातील उद्योग गुजरातला नेले, आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर, फिल्मफेअर सोहळ्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। 20 जानेवारीच्या आंदोलनाबाबत कुठलीही शंका नाही, आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ, जरांगे ठाम। मी माझी शंका व्यक्त केली, माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हटलं नाही, न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा बास येतो असंही मी म्हटलं नाही, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। अयोध्येतील कार्यशाळेतून रामलल्लांची मूर्ती मंदिरात दाखल, उद्या मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार, आजपासूनच विधिवत पूजेला सुरुवात। 22 जानेवारीची देश मोठ्या उत्साहाने वाट पाहत असताना लाडक्या लता दीदींची उणीव भासणार, पंतप्रधान मोदींचं ट्विट, लता दीदींनी गायलेला शेवटचा श्लोकही केला शेअर।